हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना आत्ता वाजलेला आहे दुपारचा 1 आणि मग 1च्या नंतरचं मी जे काही रुटीन आहे ते 1 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आज मी बघूयात किती ब्लाऊज शिवते, काय शिवते, कसं कसं करते हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण त्या अगोदर मी इथं काही अस्तर वगैरे आणलेले होते की ब्लाऊज कटिंग केले होते ते सगळे व्यवस्थित लिहून वगैरे ठेवत होते. तर तेच मी तुम्हाला दाखवते. तर बघा इथं हे सगळे काही ब्लाऊज आलेले होते कटिंग करून शिवण्यासाठी. परत काही माझे अस्तर काही होते, ब्लाऊज होते, इकडं पण आहे ना. तर इथं बघा इथं हे एवढे फॉल आणले होते. आता हे मस्त धुवून वगैरे वाळून मग इस्त्री करून ठेवायचे. ते फॉल लावायचेत. नवरीच्या साड्या आलेल्या आहेत तर नवरीच्या साड्यांसाठी हे फॉल मला लावायचे आहेत. आणि हे आहे एक पार्सल आत्ताच माझं आलं होतं फ्लिपकार्टचं. तर मी एक ड्रेस ऑर्डर केला होता. तर मस्त कॉटनमध्ये छान असा ड्रेस आलेला आहे. तर खूप मस्त तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल. तर मग तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी शेअर करेल लवकरच. तर खूप सुंदर ड्रेस आहे आणि व्हिडिओच्या खाली वाटलं तर टॅग पण करेल तुम्हाला घ्यायचा असेल तर. तर मस्त आहे. खूप जास्त काही महागाई नाही मिळाला मला तो ड्रेस. जास्तीत जास्त मला तो 500च्या आतमध्ये ड्रेस मिळालेला आहे. खूप छान क्वालिटी वगैरे मस्त आली. तर म्हटलं आता उन्हाळ्यासाठी डेली यूजसाठी ते ड्रेस पाहिजेच. तर इथं ना काही नवरीच्या साड्या आहेत. आता इथं बघा याच्यामध्ये ह्या 2 मस्त अशा डिझायनर साड्या आहेत नवरीच्या. परत इथं पण येतं, ह्याच्यात पण 2 आहेत. एक हळदीची आहे आणि एक सप्तपदीची पैठणी. आणि त्यानंतर परत इथं पण 2 आहेत. एक डिझायनर आहे पर्पल कलरमध्ये आणि एक अशी ही काहीतरी साखरपुड्याची कशाची असेल. तर ही एक साडी आहे. तर म्हणजे अशा टोटल 6 साड्या आहेत नवरीच्या. ते पिकोफॉल करायच्यात. पिकोफॉल केल्या ना तर तुम्हाला मी दाखवेल कशा कशा साड्या आहेत वगैरे. तर एवढ्या माझ्या साड्या आहेत. आणि हे ड्रेस मला आता अर्जंटली एवढे अल्टर करून द्यायचे आहेत. एवढे सगळे फिटिंग वगैरे करून घ्यायचेत. आणि काही ह्याच्यामध्ये ब्लाऊजच कट करून ठेवलेले ते पण शिवायचेत. पण ते आत्ता नाही, आज नाही शिवायला घ्यायचे मला. आज मला ह्याच्यामध्ये ना 6 ते किती 8 ब्लाऊज आहेत. तर 8 ब्लाऊजपैकी मी आता 1 वाजता मी बसते आहे मशीनवरती. तर मग किती होतेत ना तर ते आता मी बघणार आहे. आणि हे ड्रेस अल्टर करणार आहे. आणि नंतर मग उद्या पिकोफॉलला साड्या घेणार आहे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुझं डेली रुटीन दाखव आणि बरंच काय काय विचारतात, बाई काय काय सांगायला सांगतात. मग पण थोडंसं वेट करत जा. प्रत्येक व्हिडिओ येणार आहे. प्रत्येक ताईच्या कमेंटला मी रिप्लाय तर तिथंच देते. पण जे व्हिडिओमध्ये खरंच दाखवायचं असतं कटिंग असो स्टिचिंग असो तर ते प्रत्येक मापाचं काही तुम्हाला डाऊट असतील वगैरे तर ते सगळं मी सॉल्व करतेच. आणि एक एक व्हिडिओ मी अपलोड करतेच आहे. पण ज्यांना माझं हे डेली रुटीनसुद्धा म्हणजे आवडतं हे टेलरिंगचं रुटीन बघायला. म्हणजे मी काम करते दिवसभरामध्ये किती ब्लाऊज शिवते, कशी शिवते, कसं कसं हँडल करते. तर त्यांना आवडतं. तर मग हे आपल्या आठवड्यातून एखादा व्हिडिओ असा पण येत जाईल. आणि बाकीचं कटिंग स्टिचिंगचं रोज आहेच. ओके. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता मी लगेच आवरून घेते आणि शिवायला बसते. तर म्हटलं जे काही ब्लाऊज होते खाली ठेवलेले वगैरे ते सगळे आवरून घ्यावं. आणि मग मी बसले लगेचच म्हणलं शिवायला बसल्यानंतर मग नंतर उठणं होत नाही लवकर. तर पहिलं अगोदर म्हटलं ते जे काही लिहिले वगैरे वही वगैरे लिहून ठेवावं. मापाचे ब्लाऊज घ्यावं. जे जे शिवायला घ्यायचेत ना ते सध्या आपण तिथं घ्यावेत. आणि हे बाकीचं सगळं आवरून ठेवलं ना मग नंतर मग शिवायला बसले. आणि शिवता अगोदरही ना मला 2-3 ड्रेस आहेत ना अल्टर करायचे होते म्हणजे फिटिंग करायची होती. आणि म्हटलं ते पण करून ठेवावं कारण ती मुलगी येणार होती दुपारी घ्यायला. तर म्हटलं पहिलं ते ड्रेस अल्टर करून ठेवले म्हणजे ती आली की पटकन द्यायला होईल. तर 3-4 टॉप होते अल्टर करायचे होते. आणि एक टॉप होता तो होता म्हणजे थोडासा डिझायनर ड्रेस होता अनारकली. तर त्यालाच थोडं जास्तच करायचं होतं. हे बघा हे शेवटचा. तर खूप छान होता हा ड्रेस. तर मग म्हटलं जरा त्याला पण लगेच बघून घ्यावा कारण त्याला मध्ये स्टोन पण होते आणि किती फिटिंग करायचं होतं. आणि भाई पण होती ते पण बसवायची करायची ते सुद्धा माहीत नव्हतं. तर म्हटलं 2-3 ते ड्रेस फिटिंग करून ठेवले आणि एक ठेवलं तसाच. म्हटलं ते आल्याच्यानंतर पटकन झटकन लगेच करून देता येईल. आणि लगेच मग बसले शिवायला. पहिला हा ब्लाऊज घेतला मी आणि जितका होईल म्हटलं तितका शिवून घ्यावं. आणि मग म्हटलं जेवढा शिवून होईल तेवढं पटकन फटा शिवून घ्यायचा. कारण एकदा बसला ना तर एक ब्लाऊज हुसतं तरी मी उठत नाही जेणेकरून स्पीडही छान होतो आपल्या कामाचा.
आणि आपण जर उठबस केली तर मग टाईमपास जास्त होतो आणि काम कमी होतं. तर मग त्यामुळे मग मी पहिले काय करत असते, शिवायला बसलं ना तर एक ब्लाऊज शिवतं तरी अजिबात उठत नाही. कारण मग कसं आपलं कामही वेळेमध्ये पूर्ण होतं आणि जसं आपण ठरवलं तसं कधी काम होतं पण, आणि जसं आपण ठरवलं तसं कधी होतंही नाही. म्हणजे कसं की मध्येच कस्टमर येतात, त्यांचे मापं घ्या, हे करा ते करा, बऱ्याचशा गोष्टी असतात. किंवा घरामधून आपण काम करतोच म्हटल्यावर आपले मुलं वगैरे असतात. त्याच्यामुळं विशाल माझा मुलगा तो सुद्धा मग खूप त्रास देतो, उठबस सारखं करावं लागतं. तर कधी कधी मग असं होतं. आणि कधी कधी एखादा दिवस बसलं ना तर खूप कंटिन्यू मस्त ब्लाऊज शिवले ना तर खूप सारे ब्लाऊज होतात. आणि सकाळी थोडंसं लवकर बसलं ना तर दिवसभरामध्ये भरपूर सारे ब्लाऊज होतात. तर ते सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला लवकर शेअर करेल. कारण एखाद्या दिवशीने सकाळी लवकर आवरून बसेल शिवायला आणि दिवसभरामध्ये किती ब्लाऊज. आणि हा एक ब्लाऊज स्टिच झालेला आहे, बघू शकता हा. आणि पूर्ण हा ब्लाऊज रेडी झाला आहे. पण नेमकं काय झालं आहे, लाईट गेली आहे. आता लाईट केव्हा येते काय माहिती, बघू आता. लाईट गेलेली आहे आणि हा ब्लाऊज माझा थोडासा राहिला आहे. आणि 3 वाजून गेलेत आता, कारण मध्ये पण अगोदर लाईट गेली होती आणि त्याच्यामुळं मग राहिला. आणि एकच ब्लाऊज स्टिच झाला, लाईट गेली. परत मग हात थोडासा अर्धा झाला. सतत जाते लाईट, जाती येते. मग आता प्रत्येक वेळी आपण जे ठरवलं तसं होतं असं नाही होत, असं हे प्रकार आहे. असो हे 2 ब्लाऊज तर एक तर झाला आहे पूर्ण, तो दुसरा पण अर्धा, म्हणजे थोडं फक्त फिटिंग टाकायची बाकी आहे. आणि अजून मग जो हा एक रेड कलरचा तो एक आहे, पण बघू अजून भरपूर टाईम आहे. तो एक झाला तरी बस, जे म्हणजे 3 अर्जंट द्यायचे होते ते जरी झाले तरी खूप छान माझ्यासाठी. तर गरमही खूप होतं, लाईट गेली आहे आणि पायावर शिवायची कॅपॅसिटी नाही आहे. कारण आज थोडीशी अचानक तब्येतही थोडीशी खराब वाटली मला, त्यासाठी मग तर जाऊ द्या, बरं ठीक आहे म्हटलं आता जाऊ द्या, जेवढे आहेत तेवढे तरी तयार करून द्यावे. पण लाईट आल्याच्या नंतर मग बघू आता. नंतर मग परत लाईट आली की मी पटकन बसली. म्हटलं हा ब्लाऊज फक्त फिटिंग टाकायचा राहिला होता. आणि हा ना ब्लाऊज खूप मोठ्या मापाचा होता, एकाच मापाचे 3 ब्लाऊज होते आणि खूप मोठं माप होतं. जवळजवळ ह्याचं हे माप आहे ना 44 साईजचं माप होतं. म्हणजे 44 चेस्ट साईजचं माप होतं आणि खूप मोठं होतं. आता मोठं माप असलं ना तर थोडासा वेळही ब्लाऊज शिवायला लागतो बरं जास्त. जितकं आपण 38च्या खालचे 36च्या खालचे जे ब्लाऊज पटकन झटकन होतात ना, तसे थोडेसे 40च्या पुढचे ब्लाऊज आहेत ना थोडासा वेळ लागतो. कारण ते मापानेही मोठे असतात त्यामुळं, आणि थोडंसं टिपाही मोठ्या मोठ्या होतात. तर मग हे ब्लाऊजची सगळी फिटिंग वगैरे टाकून घेतली आणि मग म्हटलं शिवून घ्यावं. आणि इथं तोपर्यंत म्हटलं फटाफटा पटकन लगेच करून घ्यावं. कारण लाईटीचा भरोसा नाही आहे, आज खूप लाईट जात होती येत होती. आणि 5-5 मिनटाला जर लाईट गेली तर मग आपली कामंही होत नाहीत. तरीसुद्धा अर्धा 1 तास टिकायची, परत जायची, अर्धा तास टिकायची, परत जायची. गेली तर लवकर येतही नव्हती. तर मग म्हटलं चला आता तो ब्लाऊज पूर्ण फिटिंग करून घेतला आणि हा सुद्धा ब्लाऊज मी पूर्ण शिवून घेतला आणि मग नंतर दाखवला. कारण तो हिरवा ब्लाऊज मी पहिला जो फिटिंग टाकला ना त्याच्यानंतर परत लाईट गेली. आता म्हटलं नको व्हिडिओच्या शूटिंगमध्ये थोडंसं नाही बसावं, पटकन झटकन लगेच दुसरा ब्लाऊज पण शिवून घेतला. आणि हे माझे 3 पण ब्लाऊज एकाच मापाचे होते, ते सगळे रेडी झाले. आणि मग त्यानंतर थोडा वेळ चहा पाणी वगैरे संध्याकाळचे सगळे थोडेफार कामं असतात, अर्धा तास जातो तरी पण, तर ते आवरून घेतले आणि मग हा ब्लाऊज शिवायला घेतला. तर हा पण मोठ्याच मापाचा होता. हा सुद्धा जवळजवळ 42 इंचाचा मापाचा होता, तर साईज होता. तर तो सुद्धा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतला. आणि हा अस्तरचा ब्लाऊज होता. अगोदरचे जे 3 शिवले त्यातला 1 अस्तरचा होता आणि 2 सिंपल साधे ब्लाऊज होते प्लेन, आणि हे ब्लाऊज होता अस्तरचा. तर असे प्रकारे 4 ब्लाऊज मी आज स्टिच केले. तर तेव्हाच तुम्हाला थोडंसं शेअर केलं. जसं आपण ठरवलं तसं कधी होत नाही. कधी कधी 7-8 ब्लाऊज, कधी 10 ब्लाऊजसुद्धा होतात आणि कधी 4-5 असे 2-3 असे सुद्धा होतात. जसं आपण कामाचा वेळ आणि कामाचं नियोजन करतो तसं कधी होतं तर कधी नाही होत, कारण लाईटीचा भरोसा नसतो. त्याला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.